नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या ज्वारीच्या प्लॉटमध्ये आणि हा ज्वारीचा प्लॉट विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशनच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला आहे। विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशन म्हणजेच ज्या शेतीमध्ये कुठलंही फर्टिलायझर, कुठलंही पेस्टिसाइड, कुठलंही विषारी केमिकल वापरलेलं नाही आहे असा प्लॉट। तर ह्या प्लॉटमधली जी ज्वारी आहे ती विषमुक्त असेल आणि विषमुक्त अन्न जर तुम्ही खाल्लं तर निरोगी हेल्थ तुम्हाला 100% मिळेल, यात शंकाच नाही। तर हा असा आहे आपला ज्वारीचा प्लॉट। सर्वोत्तम आहे, सर्व उत्कृष्ट आहे, कुठलंच सध्या डिसीज नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, एक नंबर प्लॉट आहे हा। या प्लॉटचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतीशाळेच्या माध्यमातून। शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून। एक नंबर प्लॉट आहे ज्वारीचा हा, आणि ही मालदांडी ज्वारी आहे। याची भाकरी सर्वोत्तम असते, म्हणजेच आपल्याला खायला नरम असते, होटानं सोलायसारखी याची भाकरी असते मित्रांनो। याचं जे मुख्य अन्नद्रव्याचं पहिला जे डोस आहे ते बेसल डोस म्हणून आपण याला डिकम्पोजिशन करून बनवलेला कंपोस्ट खत आणि शेणखत मिश्र दिलेला आहे पहिला डोस। त्यामध्ये आपण एकरी 10-26-26 ची एक बॅग फर्टिलायझर NPK मध्ये घेतलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा जे डोस घेतलेला आहे यामध्ये आपल्याला आपण बायोजैविकचा एक डोस घेतलेला आहे, की जे समजा निंबोळी पेंड, करंजी पेंड, मवा पेंड, तंबाखूची धस आणि शेणखत ह्या डेपोवर आपण बायोचे कंटेन्स ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ड्रायकोडर्मा, PSB आणि KMB, पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया आणि फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया, नत्र उपलब्ध करून देणारे ॲझोटोबॅक्टर आणि ॲसोटोबॅक्टर, हे दोन घटक या डोसवर टाकून ते एक डोस आपण याला ज्वारी निघाल्यानंतर 4-8 दिवसांनी टाकलेला आहे शेतामध्ये। आणि त्याच्यानंतर एक स्प्रिंकलरनं पाणी दिलं। त्याच्यानंतर आपण एक स्प्रे घेतला। याला स्प्रे कोणता घेतला आहे? निमास्त्र याला दिलेला आहे, निमार्क जैविकमधून जे बायो निमार्क आहे ते घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला नॅचरल ह्युमस आणि निमार्क हे स्प्रेमध्ये घेतलं आहे। त्याच्यामुळे पानाची जी ग्रोथ आहे ती एक नंबर दिसते, पानाची काळोखी तुम्हाला एक नंबर दिसते, आणि ग्रोथ पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पण फास्ट होते। असं याचं बुंदा मजबूतीकरण आणि ट्रेलिंग जी आहे ती पण सर्वोत्तम आहे, की जेणेकरून एका ज्वारीच्या दाण्यापासून जवळपास 4-4 ठोम याव असं याचं व्यवस्थापन आहे। जबरदस्त पहा कशी ट्रेलिंग झालेली आहे। पहा एक नंबर। लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अशा पद्धतीनं विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशनच्या माध्यमातून जबरदस्त प्लॉट इथं उभा आहे. आपण पाहू शकता. विषमुक्त अन्न जर घेतलं आपण तर आपल्याला हेल्थ ही एक नंबरच मिळेल, यात शंका नाही. पहा ट्रेलिंग एक नंबर. असा पिळदार मोड जर असेल तर ज्वारीचा कणीस एक नंबर होतं आणि जबरदस्त आपल्याला 1 एकरमध्ये जवळपास 15 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणं शक्य असतं. असं व्यवस्थापन प्रत्येक शेतीमध्ये झालं पाहिजे, हे आज खूप महत्त्वाचं आहे. बघा ह्या प्रत्येक धांडाची रचना कशी आहे. बुडातून जी ट्रेलिंग आहे एक नंबर आहे. ट्रेलिंग एक नंबर आहे. पिळदार कल्ले पानं जबरदस्त ग्रोथ आहे. शेवटपर्यंत हा प्लॉट सर्वोत्तम राहील आणि आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन देऊन जाईल. याला म्हणतात मित्रांनो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर समजा याचं व्यवस्थापन सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्याला आपल्या शेतामध्ये पीक असं पाहायसारखं उभं राहील. डोलदार पीक जर आपल्या शेतामध्ये हिरवेगार जर असेल तर आपलं मन आकर्षित होईल आणि आपल्या मनाला पण प्रसन्नता वाटेल. आणि आपण जे अन्नधान्य इतर स्वतः खातो आणि इतर शेतकऱ्यांनाही देतो आणि ते जर विषमुक्त असेल तर आपल्याला एक खाणाऱ्या ग्राहकाच्या हृदयातून आशीर्वाद मिळेल की अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव. असा पुरातन आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या घरामध्ये सुख नांदेल. मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आपण गिरायकाकडून पैसे घेतो आणि माल देतो तर ते पैसे त्याचे कष्टाचे असतात आणि कष्टाच्या पैशामध्ये जर आपण त्याला जर विष दिलं तर त्याचा आत्मा आपल्याला टळटळाट देईल आणि त्याच्या टळटळाटामुळे किंवा त्याच्या निराशेमुळे तो कुठंतरी तरफडून आपला जीव सोडून देईल आणि त्याचे अंजानामध्ये आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. जो शेतकरी आज अडचणीत आहे त्याचं एक मूळ कारण आहे ही गोष्ट समजून घ्या. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही विषमुक्त अन्न निरोगी जीवन निर्माण करा आणि स्वतः खा आणि इतरांना द्या. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान. विश यू ऑल द बेस्ट मित्रांनो. थँक्यू.